सिव्हिल दवाखाना अहमदनगरमधला अहिलानगर. काय सांगायचं तुम्हाला, 9 दिवसापासून ॲडमिट आहे. पोटाला कसलाच फरक नाही पोटाला. काय नक्की दवाखान्याच्या चुक्या आहेत का काही वरून देवाच्या काही चुक्या आहेत तेच कळा ना. पण 9 दिवस झाले ॲडमिट आहे. कसला गुंजभर बी फरक नाही पडला पोटाला. कसलाच फरक नाही पोटाला. काय ते दवाखान्यात ॲडमिट असून काय उपयोग आहे का. कमीत कमी थोडाफार फरक पडला म्हणजे माणसाला बरं वाटतं. 9 दिवसात जर कसलाच फरक पडला म्हणजे काय दवाखान्यात येऊन तरी काय उपयोग झाला आहे. आपण नावं ठेवत नाही डॉक्टर लोकांना, पण अजिबात फरक पडा ना कसलाच. पोटच दुखत आहे, नुसतं मराठी वेळ आली नसते तिकडे होती आपल्याला. काय सांगायचं मला, कसलंच अजिबात लक्ष देत नाही. काय करावा नक्की, काय लागत आहे काय नाही. 9 दिवसात जर थोडाफार नाही फरक पडू शकत म्हणजे मग काय उपयोग त्याचा. 9 दिवसात थोडाफार तरी फरक पडायला पाहिजे ना पोटाला. 1 दिवस तरी निवांत राहायला पाहिजे ना. पण असं एक शेण बी नाही, तो एखादा अर्धा घंटा नाही, चालूच आहे दुखणं 9 दिवस. आज 9वा दिवस, काहीच फरक नाही काहीच. काय करावं आणि काय नाही, पुढे जावा तेच कळालं मला. हे अवघड झालं आहे, बेकार काम झालं आहे दोस्तांनो. कायचे दवाखाने कायचं काय कोणतंच काहीच खरं नाही. आता फक्त मरायचं राहिले, मरावं माणसाने टाकून लगेच. दुखायला लागलं का लगेच मरावा. दवाखान्याचा कार उपयोग नाही काहीच, काही फरक नाही पडत दवाखान्यात. 9 दिवसात मला एवढा तरी फरक पडायला पाहिजे. एवढा जास्त नका पण एवढा फरक पडू दे. कसलाच फरक पडला नाही 9 दिवसात. आहे ते माझ्या पोटाचे हाल चालूच आहेत. गोळ्या चालू आहेत, इंजेक्शन चालू आहेत, सलाईन नाहीत, फक्त सलाईन बंद केलीत. काय फरक काहीच अवघड खेळ आहे. बेकार काम आहे माणसांचं, बेकार काम आहे. काही खरं आहे दवाखान्याचं आणि कायचं काही खरं असतं, काही खरं नसतं. जर 9 दिवसात एवढे मोठे दवाखाने आहेत म्हणले ना, एवढे डोकेलिटी माणसं आहेत. 9 दिवसात जर तुम्हाला पोटावर थोडा बी फरक उपचार काही करू शकत नाहीत म्हणल्यानंतर दवाखान्यात तुम्ही कामं करून काय उपयोग आहे तुमचा. काहीच उपयोग नाही कामं करून दवाखान्यात. नुसते पगार घेता आणि घरी बसा ना. काय कामं करून उपयोग आहे. पोटाला जर एवढा जर फरक पडा ना माझ्या, तर काय उपयोग आहे. एवढे सगळे पेशंट पडलेत बघा. 2 टाईम नुसते सलाईन आपलं इंजेक्शन द्यायचे, सुया द्यायच्या, गोळ्या द्यायच्या, बस संपा. काहीच खरं नाही काहीच. हे अवघड आहे देवा. मी म्हणतो त्याच्यापेक्षा मेलेले बरे माणसं. काय तुम्ही उपचार करून उपयोग नाही काय तुमचं. एवढं मोठं डोकेलिटी राहू तुम्हाला. एवढे डॉक्टर लोक येते. जर काही फरक नसला पुढे तर 9 दिवसात तर काय उपयोग आहे दवाखान्याचा. कमीत कमी आता बाबा आता 9 दिवसात थोडाफार फरक पडला आहे मग चालतं ना. काहीच फरक पडत नाही आहे काहीच. दवाखान्याचा काही खरं नाही, सिव्हिल दवाखान्याचे काही खरं नाही. काही कामं हो येतात नुसतं चेक करतात, उभं राहून बघतात की चालले लगेच परत पुढं. काही कोणाकडे बघत नाही, काय नाही काय नाही काय असेल ते आता देवाला माहिती, त्या सरकारला माहिती. सरकार काय यांना पगार पाणी देत नाही काय काही वेळेला. त्याच्यामुळे दुखणं माझं तुम्हाला सांगतो. गुंजभर जरी फरक पडला तर मी मान्यता देऊ शकतो चांगले दवाखाने. एक गुंजभर सुद्धा फरक पडला नाही. गुंजभर मारायची वेळ आली माझी. बोंबलो तो नुसता मोठे काय त्रास होतो माणसाला. काय बोलावं तुम्हाला, काय खरं नाही काहीच. जय श्रीराम.